ए आजी, आईला सांग बरं. मी कितीदा सांगते पण माझं काहीच ऐकत नाही. विनाकारण काळजी करते माझी ती. नुकतीच 9वीची परीक्षा दिलेली अन्वी आजीला फोन करून आईची तक्रार करत होती. आजी म्हणाली, अगं पण झालं काय ते तर सांग खरं. अन्वी म्हणाली, काही विशेष नाही गं. पहिल्यांदाच पिरियड्स आलेत तर थोडा त्रास होणारच ना. आणि आम्हाला हल्ली सांगतात गं स्कूलमध्ये सगळ्या गोष्टी समजावून, पण ही ऐकतच नाही. सकाळपासून नुसत्या सूचना देते. आणि आता तर काय म्हणे ऋतुन्हानाचा कार्यक्रम करायचा. आजकाल कोण करतं गं आजी हे सगळं? पिरियड्सच आलेत ना, त्यात एवढं काय विशेष आहे? कशाला साजरं करायचं? सगळ्यांनाच तर येतात, सगळेच साजरे करतात का मग? ती आजी आणि नातीचं सगळं बोलणं ऐकत होती. अन्वीचं शेवटचं वाक्य ऐकलं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. हातातल्या हिरव्या साडीवरून अलवारपणे हात फिरवत ती हळूच पुटपुटली, कसं सांगू बेटा तुला, सगळ्यांच्याच नशिबात हे सुख नसतं गं. निसर्ग सगळ्यांनाच नाही हा आनंद देत. काहींची ओटी कोरडीच ठेवतो अगदी शेवटपर्यंत. ही तीच साडी होती जी तिच्या कोवळ्या वयात तिच्या आईने तिच्यासाठी हौसेने आणून ठेवली होती. तिने ती अगदी जपून ठेवली होती कपाटाच्या खालच्या कप्प्यात. तशाच कितीतरी आठवणीसुद्धा, स्वप्न, इच्छा आणि दुःख पण ठेवून दिली होती. आज सगळंच दाटून आलं. ती 8वीत असतानाच तिच्या वर्गातील मुलींना पिरियड्स यायला सुरुवात झाली. त्या काळी या गोष्टींवर इतकं मोकळेपणाने बोललं जात नसे. तरी फक्त मुलींचाच वर्ग असल्याने हळू आवाजात चर्चा चालायची. तेव्हा तिला फार बरं वाटायचं. अजून आपल्याला का पाळी येत नाही पण? किती तो त्रास, पोटदुखी, इकडे जाऊ नको, असं बसू नको, मोठं झाल्याची जाणीव. पण हळूहळू तिच्या वर्गातील आणि शेजारपाजारच्या सगळ्याच मुली न्हात्या झाल्या. शेवटच्या दिवशी न्हाल्यावर तिच्या मैत्रिणी खूप सुंदर दिसायच्या, अगदी गुलाबाच्या फुलासारख्या टवटवीत. तेव्हाच तिला जाणीव होऊ लागली की आपण यांच्यासारख्या नाही, काहीतरी वेगळ्या आहोत. दवाखाने झाले, देवादिकांचं बघून झालं, सगळे प्रयत्न झाले पण कशालाच यश आलं नाही. तिच्या मैत्रिणींचं ऋतुनान साजरं होऊ लागलं. काहींच्या घरी चोरून ओटी भरली जाऊ लागली. अशा कार्यक्रमांवरून आल्यावर तिची आई गपचूप अडगळीच्या खोलीत जाऊन पदराने डोळे टिपत असायची. तिच्या गर्भाशयालाच प्रॉब्लेम होता आणि ऑपरेट करण्यात अडचणी होत्या. 20वं वर्ष लागलं आणि आईवडिलांनी देखील प्रयत्न करण्याचे सोडून दिले. हे असंच आहे हे स्वीकारायला त्यांना खूप जड गेलं. तिच्या मनस्थितीची तर कुणालाच कल्पनाही करवणार नाही. आई होऊ शकणार नाही म्हणून लग्न नाही. तिला देखील लग्न करायचं होतं. नवऱ्यावर भरभरून प्रेम करायचं होतं. छोट्या पिल्लांना घेऊन सगळीकडे मिरवायचं होतं. सगळ्यांकडून लाड कौतुक करून घ्यायचे होते. पण अशा कितीतरी इच्छा, अपेक्षा तिने मनाच्या तळाशी डांबून ठेवल्या आणि हसत मुखाने वावरत राहिली ती फक्त तिच्या आईवडिलांसाठी. पण त्या वेदना, कोरडं असण्याची जाणीव तिच्या डोळ्यातून कितीही लपवल्या तरी व्यक्त होत असे. अशातच त्यांचं स्थळ सांगून आलं. पहिल्यांदाच माळवलेल्या आशा पुन्हा जाग्या झाल्या. तिला संसार हवाच होता, पण तो तडजोड करून किंवा कुणाची तरी सहानुभूती म्हणून नको होता. नाईलाजानेच ती समोर गेली. 9 महिन्यांच्या छोटीला घेऊन तो देखील त्यांच्या आईसोबत तसाच नाईलाजाने तिला पाहायला आला होता. बाळाच्या जन्माच्या वेळीच त्याची बायको दगावली होती. जेमतेम 1.5 वर्षांचा संसार त्यांचा. बायकोच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीने तो खचून गेला होता. त्याला तिच्या नजरेतही तसाच एकटेपणा दिसला. तिची आणि छोटीची नजरानजर झाली क्षणमात्र. दोघींना कळलं एकमेकींचं दुःख. छोटीने तिच्याकडे उसळी घेतली. तिने देखील पटकन छोटीला जवळ घेतलं, घट्ट पकडलं. जणू काही जन्मोजन्मींचं नातं होतं त्या दोघींचं. एवढ्या समरूप झाल्या त्या. 3 समदुखी जीव एकत्र आले होते. एकाकीपणाच्या नाजूक धाग्याने त्यांना एकत्र बांधलं होतं. पण मग त्यांनी मागे वळून परत कधी पाहिलंच नाही. आलेला प्रत्येक क्षण साजरा करत गेले. त्याचा आणि तिचा संसार बहरत गेला. छोट्या अन्वीने तिला पूर्णत्व दिलं. अन्वी 9वीत गेली तरी तिला देखील पिरियड्स आले नाहीत. मग ती जरा धास्तावली. हा योगायोग असावा का? जे दुःख मी भोगलं तेच माझ्या लेकीला भोगावं लागेल की काय अशी भीती तिला वाटू लागली. अशा मनस्थितीत असतानाच अन्वीने पोट दुखत असल्याचं आणि ब्लिडिंग होत असल्याचं तिला सांगितलं. हे ऐकून तिला कोण आनंद झाला. कितीतरी दिवसापासून आणून ठेवलेलं पॅडचं पॅकेट तिला दिलं.
100 सूचना सांगितल्या तरी मन भरत नव्हतं. काय करू आणि काय नको असं तिला झालं होतं. आजीने हे सगळं अन्वीला सांगितल्यावर अन्वीचे डोळे पाणावले. आईजवळ येऊन ती आईला म्हणाली, किती गं सहन केलंयस तू आई. आता इथून पुढचे सगळे क्षण आपण दोघी मिळून अनुभवू. माझ्या आनंदात तू तुझ्या कोवळ्या वयातल्या सगळ्या व्यथा विसरून जाशील. आपल्या अल्लड छकुलीच्या तोंडचे असे शहाणपणाचे बोल ऐकून तिला खुदकन हसू आलं. ती म्हणाली, अनु तू खरंच शहाणी झालीस की गं. आणि दोघी एकमेकींच्या कुशीत शिरून जोरजोरात हसू लागल्या. तर ही होती आजची कथा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला